आर्थिक स्थितीचं जर बघितलं गेलं तर डेफिनेटली मला इथे असं दिसतंय की काहीतरी फायदा होताना, अनएक्सपेक्टेड पैसे कुठून तरी येताना, ओके, म्हणजे तुमच्या फॅमिलीमधून, एन्सेस्टर प्रॉपर्टी वगैरे मधून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीतून म्हणा. पण हां, अनपेक्षित पैशाचं ग्रोथ किंवा पैसे येणं तुमच्या आयुष्यामध्ये असं दिसतंय मला वेगळ्या मार्गाने, जे तुम्ही विचार पण नाही केला अशा टाईप. वर्षाच्या सुरुवातीला थोडा फायदा होताना दिसतोय मला 4-5-6 महिन्यात. त्यानंतर थोडंसं खर्चावरती म्हणजे हे करा तुम्ही, आवळ घाला असं आपण म्हणू शकतो. 2026 है ना, भीती सोडा, प्रवाह चालू राहू द्या. म्हणजे बेसिकली जे येत आहे असं नका करू की धरून ठेवताय तुम्ही, त्याला लेट गो नाही करत आहे, है ना, त्या गोष्टींना लेट गो पण करा. म्हणजे खर्च करायला असं घाबरू नका की अरे काय होणार आहे. फक्त शेवटचे 3 महिने म्हणू शकते मी, थोडंसं तुम्ही विचारपूर्वक मोठा जर कुठला निर्णय घेणार असाल तर विचार करून करा. जिथे इन्व्हेस्टमेंट होते त्या ठिकाणी विचार करून करा. शेवटचे 3 महिने थोडं गडबड दिसतीये मला. बाकी ओव्हरऑल पहिले 6 महिने तर खूप चांगले आहेत, नंतर इट्स लाईक अ न्यूट्रल, बट एंडिंगचे 3 महिने थोडंसं विचारपूर्वक तुम्हाला खर्च करावा लागेल. बाकी ओव्हरऑल छान आहे.